हॅलो, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. कशा आहात सगळे? हो, मी पण मजेत. श्रावण चालू झालेला आहे आणि गुरुवारपासूनच श्रावण चालू झालेला आहे. स्वामींच्या कृपेमुळे सगळ्यांच्यावरती खूप छान हा श्रावण जाणार आहे. आणि हा श्रावण असं म्हणजे श्रावण महिना खरंच खूप चांगला जातो. म्हणजे इतके सण असतात, इतके काही कार्य असतात ना देवाचे, कसा जातो कसा संपतो कळत नाही श्रावण महिना. आणि काल गुरुवार होता आणि आज आहे शुक्रवार. आणि आज आहे श्रावणाची पहिली पूजा, म्हणजे शुक्रवारची पूजा जे आम्ही श्रावणात घालतो, व्रत असतात ते. आता मी माझं घरचं आवरून घेतले आणि आता मी घरची पूजा देखील झाली आहे सकाळी. आता ही लक्ष्मीची पूजा करायची शुक्रवारचा पहिली शुक्रवार म्हणजे श्रावणाचा पहिला शुक्रवार. आता ती पूजा करायची आहे. म्हटलं पहिला जाऊन कळसामध्ये घालण्यासाठी 5 खडं, म्हणजे 5 खडं म्हणतात ना, खडे, ते आणून कळसामध्ये घालायला लागतात म्हणून मी बाहेर आले. कळसामध्ये घालण्यासाठी 5 खडे घेऊन जाते आणि मी पूजा कशी करते हे देखील तुम्हाला दाखवते. बघा, पूजेला जे सामान लागणार आहे ते सगळं ऑलरेडी मी देवघरामध्ये आणून ठेवले. आता हे सगळं पूजेला जे लागणार आहे, कारण की वरच्यावर मला उठायला लागू नये म्हणून मी हे सगळं देवघरात ठेवले. आणि अशी ही सकाळी घरची पूजा वगैरे आवरून घेतली. इथं मी कळस पूजते आणि तो कळस मी आता साईडला पूजून ठेवला आहे, कारण की आता इथं मला लक्ष्मी पुजवायची आहे म्हणून. आणि हे सगळं सामान एकदा मी आणून ठेवले ना, मग मला पूजा करायला मी मोकळी. आणि देवघरातच मी पूजा मांडते. आणि जी जेव्हा सुवासनी वगैरे बोलवते ती पूजा एकच मी बाहेर हॉलमध्ये करते. आणि आत्ताची पूजा अशी पहिली पूजा मी देवघरातच करणार आहे. पुसताना कळसामध्ये ना हळदी कुंकू, 5 खडं, 5 खडे, परत एक कॉईन, एक फूल आणि थोड्या अक्षता घालून कळस पुजवायला सुरुवात करायची. मुकुटला हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे. परत कळसाला देखील पहिला गंध लावून मग हळदी कुंकू वगैरे लावून घेते. कळसाला हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं. त्याचबरोबर मुकुट्याला पण कुंकू, हळद, नारळाला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचं. इथं वरती सेंटरलाच मी एक चौरंग ठेवले. चौरंगवरती थोडंसं तांदूळ आणि त्याच्यावरती मी हळदी कुंकू वाहून घेणार आहे. म्हणजे पहिला हे सगळं तयारी करून घेतली तर कळस खाली सजून झाल्यावरती वरती उचलून ठेवता येतं आणि पटकन सगळं होऊन जातं. त्याचबरोबर कळसाला पण मी एक छोटासा असा माझ्याकडं घागरा आहे, तो पण घालून घेत होते. कारण की मी अशी छोटे छोटे घागरे आणून ठेवले कळसाला घालण्यासाठी. असे असले तर सोपे जातात. त्याच्यानंतर मी मुकुट सजून घेतले आणि नथ वगैरे घालून घेतले, कानातलं वगैरे घालून घेतले, खालीच सगळं सजून घेतले. आता हे मंगळसूत्र वगैरे मी इथंच घालून घेणार आहे. आता बघूया, हा मंगळसूत्र आता मी नारळ तर पहिला ठेवले, त्याच्यानंतर मंगळसूत्र मला घालायला येत नव्हतं म्हणून मी थोडंसं मग नारळ साईडला करून नंतर मंगळसूत्र वगैरे त्याच्यात घालून घेतले. मग नंतर कळस ठेवली वरती. आणि आता हे सगळं पूर्ण तयार आहे. पूर्ण म्हटलं तर ऑलमोस्ट त्याला घागरा घातले आणि फक्त वरती नारळ ठेवले. आता त्याच्यानंतर वरती मी त्याला सगळं व्यवस्थित करणार आहे. बघू शकता सेंटरला छान असं बसते, कारण की एक कळशी सुंदर असं सेंटरला बसते आणि छान पूजा पण होते. त्याच्यानंतर आता वरतीच मी सगळं त्याला हार फुलं वगैरे घालून घ्यायचं म्हटलं. आणि घरीच मी हार बनवते. जितका साईजचा मला हार लागतोय त्या मापाचाच मी घरी हार बनवून घेतले होते आदल्या दिवशी. आणि छान अशी पूजा आता सजवायचं चाललं होतं माझं. इड्यावरतीच असं 5-5 खारी, खोबरं, बदाम, हळकुंड हे असं मी पुढ्यातच ठेवते. छान दिसतात. आणि समोरच असं प्रत्येक हे 5-5 असते ना, खारी, खोबरं, हळकुंड हे पुढ्यातच असं समोर देवीच्या ठेवते. देवघरातच पूजा करते. छान वाटते. इथं जागा आहे देवघरामध्ये आणि इथंच
ही पहिली पूजा इथंच करते आणि जेव्हा सुवासिनी बोलवते तेव्हा ती पूजा एक मी बाहेर करते, कारण की देवघरात मग अडचण होते म्हणून. मग खरं ही पहिली पूजा फक्त पहिल्या 3 पूजा तर देवघरातच होतात. त्याच्यानंतरच्या सगळ्या पूजा एक पूजा बाहेर होते. असं सगळं हे इथं समोर ठेवून घेते. परत इथंच फळं वगैरे असं मांडून घेते, इथं समोरच असे असे ठेवते. फळं 5 फळं समोरच असं ठेवून टाकते देवीकडे. आणि बाजूलाच इथं अशी केळी ठेवते. अशी तिला खूप सुंदर फुल लागलं होतं. 2 दिवस झालं मी त्याला तिथंच ठेवले होते, म्हणजे आज वापरूया म्हणून. किती सुंदर असं फुल आहे. आज म्हटलं देवीवरती घालायचं. बसते का बघूया, तेव्हा बसते का नाही. बस 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 बस. ट्राय करते बसवायचं. बसलेलं आहे फायनली. फुलं घालून घेऊया तेव्हा. पूजा झाली म्हणून अगरबत्ती वगैरे लावून घेतली. त्याच्यानंतर धूप कापूर हे सगळं काही आहे एकदा सकाळी एकदा मी हे सगळं करूनच घेते पूजा झाल्यानंतर. आणि फायनली माझी पूजा झालेली आहे. बघू शकता अशी पूजा केली मी. हे बघा, श्रावणाचा पहिला शुक्रवार अशी पूजा झाली माझी. कशी झाली पूजा नक्कीच मला कमेंट करून सांगा. पूजा तर आवरली, खरं आता नैवेद्य करायचं आहे. ऑलरेडी मी कुकरला डाळ शिजत घातली होती पूजा करायच्या आधी. आता बघूया उकडली काय डाळ. डाळ तर आता शिजले. आता पोळीचं जेवण आहे, कारण की ह्या शुक्रवारी म्हणजे श्रावणामध्ये जे शुक्रवार असतात त्याला पोळीचाच नैवेद्य लागतो. कारण की हे जे पुरणाचे दिवे करायचे असतात, पुरणाचे दिवे लागतातच. मग पोळी तर घरात केलीच पाहिजे. पुरणाच्या दिव्यानं संध्याकाळी ओवाळून आरती करतात देवीची. म्हणून कंपल्सरी 4ही शुक्रवार घरामध्ये पुरण केला जातो. म्हटलं आज पण म्हटलं पुरणच करूया. नाही पुरणाची पोळी नाही केली तर थोडीशी तर डाळ घालून फक्त ते दिव्यासाठी पण लोक करतात. खरं तेवढं करण्यापेक्षा एक घरात आपलं जेवणच होतंय म्हणून पुरणाचं जेवण केला जातो जास्त करून. आणि म्हणतात ना श्रावणात सत्यनारायण वगैरे पूजली जाते आणि सत्यनारायणाला शिरा आणि पोळी हे जेवण पाहिजेच. ह्याचाच प्रसाद ह्याचाच नैवेद्य दाखवला जातो सत्यनारायणाला पण. म्हणून श्रावणामध्ये जास्त गोड धोड पोळीचं जेवण भरपूर असं केलं जातं प्रत्येकाच्या घरी. आता मी तर डाळ शिजले. आता वाजलेत किती वाजलेत माहीत नाही, वाजलेत खरं किती तर. आता पहिला स्वयंपाक करून घेते, कारण की आणि दुपार होते. नैवेद्य वगैरे देवाला दाखवून घ्यायचं देवीला आणि मग घरच्यांना द्यायचं. चला आवड. एक साईडला पोळीची आमटी तयार आहे. एक साईड आता बटाट्याची भाजीची फोडणी घालून घेतले. सांडगं देखील भाजून घेतले. भात देखील झालाय. आता फक्त करायच्या पोळ्या. पोळ्या केल्या की नैवेद्य दाखवायचं. बटाट्याची भाजीची फोडणी इकडे आमटी उकळायला आहे. पोळीचं पीठ मग सकाळीच मी मळून ठेवले होते. किती छान असं मुरले पीठ. आता पटापटा पोळ्या करून घेऊया. पारी करून घेते. पारी करायचं. पोळ्या सगळ्यांनाच येतात असं काही नाही. थोड्याशा कुणाकुणाला जमत नाहीत, कुणाकुणाला जमतात. त्यातली मी एक आहे. मला पण इतक्या अजून छान जमत नाहीत. तरी खरं सणाला मी करतेच घरामध्ये. सणाला पोळ्या, ज्या सणाला पोळ्या लागतात त्या सणाला मी पोळी करतेच.
पोळी करायला घेतले सुरू. फुललेली आहे. पोळ्या देखील झाल्या. पोळ्या करून घेतले सगळ्या. एकदमच शूट करत करत हे करायचं म्हटलं तर होत नाही, म्हणून पहिला एकदाच करताना मी काय तर शूट केले. त्याच्यानंतर मी काय शूट करायला गेले नाही, पटपट पोळ्या करून घेतले. आता नैवेद्य काढते, नैवेद्य दाखवते, मग येतील आता घरचे, मग त्यांना जेवण वगैरे वाढायचं. केळीच्या पानात मी 2 पोळ्या, परत थोडासा भात, परत बटाट्याची भाजी, कुरड्या आणि जे नैवेद्याला आज मी केले, आणि वरून तूप थोडंसं पोळीवरती घालून आणि भातावरती थोडंसं दही आणि मी थोडंसं म्हणजे पोळीची आमटी असं घालून ना नैवेद्याचं ताट तयार करून घेतले. जितकं होतं आहे तितकंच करायचं. बऱ्यापैकी घरात खूप काय काय केलं जातं. आज मला इतकंच जमलं करायला. पोळी, भात, भाजी आणि कुरड्या. त्याच्यानंतर आता नैवेद्य वगैरे दाखवून घेते. देवा म्हणजे थोडंसं तुळशीचं पान घातले भातावरती आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतले. सकाळीच नैवेद्य करते, संध्याकाळी करत नाही. सकाळी केलं की नाही, सकाळी नैवेद्य दाखवून घेतला तर दुपारी घरच्यांना जेवायला द्यायला बरं पडते. म्हणजे दोन्ही टाईम पण पोळीचं जेवण होऊन जाते घरामध्ये. म्हणून मी सकाळीच हे सगळं कार्यक्रम मी सकाळीच आवरून घेते. किती पण वेळ होऊ दे, सकाळीच पोळी नैवेद्य दाखवून घेते. त्याच्यानंतर संध्याकाळी हे जे पुरणाचे दिवे वगैरे, संध्याकाळची आरती वगैरे पण करून घेतली. कारण की संध्याकाळचा पण व्हिडिओ मी ह्याच्यात शूट करून घातले. आणि संध्याकाळी ह्या पुरणाच्या दिव्यानं आम्ही देवीला ओवाळतो. व्हिडिओ लेट येत आहे 2 दिवस, तरी माफी असावी. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटते, बाय.